चंद्रपुर शहर के रास्तों पर मौजूद बड़े बड़े गड्ढे दुर्घटना को आमंत्रण दे रहे हैं। रास्तों की खस्ताहाल को लेकर शिवसेना उबाठा के पूर्व नगर सेवक सुरेश पचारे के नेतृत्व में मार्ग पर स्थित गड्ढों में बेशर्म के पेड़ लगाकर आंदोलन किया गया। तो ये सुनते हैं इस मौके पर पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने आक्रामक होते हुए क्या आरोप किया। शहर में डामरीकरण किए गए रास्तों का सच अब बरसात के चलते सामने आ रहा है। बरसात के कारण सड़क पर बिछाया गया डांबर उखड़ रहा है, वहीं जगह जगह बड़े गड्ढे भी पड़े हैं। मार्ग पर पड़े यह गड्ढे जानलेवा साबित हो सकते हैं। इतना ही नहीं तो यहाँ से आवाजाही करने वाले पैदल यात्री तथा वाहन चालकों के लिए भी यह गड्ढे सिरदर्द बने हुए हैं। बावजूद इसके इस ओर अनदेखी की जा रही है। इन हालातों को देखते हुए आज शिवसेना उबाठा के पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने इस बात की दखल ली और उनके नेतृत्व में तुकुम परिसर में स्थित मार्ग पर बने गड्ढों में कार्यकर्ताओं के साथ बेशर्म के पौधे लगाकर सार्वजनिक बांधकाम विभाग और महानगर पालिका का निषेध दर्शाया गया। इस समय पूर्व शहर प्रमुख राहुल विरोडकर, उप शहर प्रमुख प्रमोद कोलाटकर, उप शहर प्रमुख राहुल भोयर, रोहन आंबेडकर, वैभव घोटेकर आदि शामिल हुए थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में इन हालातों पर रोष जताते हुए शिवसेना उबाठा के पूर्व नगर सेवक सुरेश पचारे ने क्या कहा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण बघत आहे, या ठिकाणी खूप मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये आज बेश्रमाचे झाडं लावण्यात आलेले आहे। बेश्रम याच्यासाठी लावलेले आहे कारण या ठिकाणचे PWD चे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी सर्व बेश्रम झालेले आहेत। हे खड्ड्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे। कालच इथं अपघात झाला, एका जणाचा पाय तुटला, कोणाला काही घेणं देणं नाही। कोणाचा पाय तुटत असेल कोणाला काही घेणं देणं नाही। यांना एसीची हवा भेटत आहे, समाधान आहे यांना। राज्य शासनामध्ये बसलेले अधिकारी नुसतं पैसे पाठवून देतात, पण ते पैसे योग्य काम होते का नाही होत त्याचा कोणी वाली नाही आहे। या ठिकाणी आज रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आज या ठिकाणी सर्व आम्ही एकत्रित येऊन आज बेशर्मचे झाड लावण्यात आलेले आहे। एक तर आम्ही प्रदूषणची माल झेलत आहोत। या ठिकाणी पॉवर प्लांट आहे, सेकंड नंबरचा आशिया खंडातला पॉवर प्लांट आहे, त्याचं प्रदूषण आम्ही झेलतो आहे, त्याची राखण आम्ही झेलतो आहे। आणि दुसरं या खड्ड्याची मार आणि आता पावसाळ्यामुळे हातूर मातूर गिट्टी टाकलेली आहे। गिट्टी टाकल्यामुळे रस्त्यावर धूळ उडत आहे, त्याचा सुद्धा त्रास आम्ही सहन करत आहोत। आता आम्ही करायचं काय? शेवटी बेशर्मचे झाड लावल्यामुळे अधिकाऱ्यांना जाग येते किंवा नाही। जर जाग नाही आला तर यांच्या कार्यालयाला ताला ठोकू आम्ही। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।